नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता आपण रेस्क्यूसाठी चाललो आहे आणि मला रेस्क्यू कॉल जो आहे तो करंजपाडा गाव आहे, त्या गावाच्या बाहेर पोल्ट्री फार्म आहे, तिथे चाललो आहे आपण. आणि साप जो आहे मित्रांनो, तो बोलतात की पांढरा साप आहे, म्हणजे नागच आहे. पहिले आपण जागेवर जाऊन बघू. आता आपण पोहोचतो आहे मित्रांनो. हे बघा, गावाच्या बाहेर आहे ते पोल्ट्री फार्म. ते आपण आता पोहोचतो. कोणता साप आहे आपण जागेवर बघू. ते बोलतात का पिल्लं खाल्लेत आणि साप एका जागेवरच ते बसून कधी बसून. पहिले आपण बघू. फक्त मिनटं 30 सेकंद थांबा. तर आपण बघू पहिले. आणि माझ्या घरापासून तरी मित्रांनो साधारण 4 किलोमीटरचं अंतर आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत मित्रांनो. आता आपण एंट्री केली पोल्ट्रीमध्ये. हे बघा, आणि त्यांची पिल्लांची बॅच आलेली आहे. ते बोलतात की 6-7 दिवस झाले बॅच आली आणि छोटे पिल्ले आहेत आणि नक्कीच सापाने पिल्लं खाल्ले असतील. बघू पहिले आपण जागेवर. हे बघा, तुम्हाला दाखवतो. छोटे छोटे पिल्ले आहेत आणि बघण्यासाठी सर्व आलेले आहेत. तिथले बाजूचे लोक आहेत ते बघा. आणि साप फणा करून उभा आहे बघ. पिल्ले हे बघा, खाल्लेत त्यांनी पिल्लं. माझ्या अंदाज तरी 2 ते 3 पिल्लं त्यांनी खाल्ले असतील. त्याला शरीर जड झालं म्हणून त्याला पळता येत नाही आहे. अशा कंडिशनला साप खूप घाबरलेला पण असतो, कारण त्याला शरीर तेवढं घेऊन पळता येत नाही आणि आपल्याला तो घाबरलेला पण असतो. त्याला काय करावं काही सुचत नाही सापाला अशा टायमाला, आणि तो फाना करून उभा असतो. बघा, मी बॅगर आधीच लावून ठेवला होता मित्रांनो. त्याला एकदम शांत पद्धतीने हँडल करतोय, काही गडबड करत नाही आहे, कारण त्याला पण त्रास नको आहे. कारण मी जास्त त्याला जर का हालचाल केली त्याची तर तो शिकार बाहेर काढण्याची शक्यता जास्त आहे. कारण शिकार खाताना तितका त्रास होतो, त्याच्या काही पटीने काढताना त्यांना त्रास होतो परत. बघा, तो अटॅक कसा करतो लगेच. मी त्याला बॅगरमध्ये जाण्यासाठी जागा करत होतो, पण त्याला वाटतं का हलती डुलती वस्तू काय आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर अटॅक करतो. बिग साईजमध्ये आहे मित्रांनो तो. तरी 4-4.5 फूट त्याची लांबी आहे. याचं वय याचं साधारण तरी 5 ते 6 वर्षाचा आहे. 6 वर्षाचा असेल. जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत असला. जास्त मोठा पण नाही एवढा तो लांबीला, कारण कोब्रा, इंडियन स्पॅक्ट्रियल कोब्रा, याची लांबी 6 ते 7 फुटापर्यंत असते. अजून याची वाढ व्हायची बाकी. तो कोणत्याच पद्धतीने त्याच्यामध्ये जात नाही. आता मी त्याला दुसरीकडे बॅगर लावलाय, त्याच्यामध्ये आपण त्याला भरू लगेच. हे बघा, जास्त वेळ नाही घेत मित्रांनो इथे मी, कारण असं जास्त घाबरला तर तो शिकार बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल लगेच, म्हणून मी त्याला जास्त लगेच हात पण नाही लावत. तो त्या साईडने आलेला आहे तिकडनं, आणि तिकडनंच जाण्याचा प्रयत्न करत होता, जाळीच्या तिकडनं. त्याला जाता येत नव्हतं. असे साप निघाले तर सर्पमित्राला कॉल करून बोलत जा. साप घरामध्ये असे पोल्ट्रीमध्ये शिकारीसाठी येतात, आणि सुक्या जागेवरती पावसाळ्यात येतात ते मित्रांनो निवाऱ्यासाठी. विषारी साप पावसाळ्यात त्यांना त्रास होतो,
पाण्यात जास्त थांबत नाही ते, म्हणून सुक्या जागेवरती येतात. आणि आता आपण पॅक करतो आणि लगेच त्याला आपण आता रिलीज पण करणार आहे रात्रीचीच, वेळ नाही घेणार. कारण त्याने शिकार खाल्लेली, त्याला पॅक करून मी नाही ठेवू शकत. हे बघा, पाऊस आलेला आहे म्हणून परत मी कोट घातला. त्याला मी आजाद करतो आहे लगेच, खूप गरजेचे आहे. ती शिकार त्याला पचवता आली पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात तो शिकार पचवेल. हवेच्या लगत जंगल आहे, त्या जंगलामध्ये त्याला मी आजाद करतोय. मला थोडा वेळ इथे थांबावं लागेल, कारण कदाचित तो हवेच्या साईडला इकडे आला तर गाड्यांनी अपघात होऊ शकतो. त्यामुळं मला थांबावं लागेल. तो जोपर्यंत खाली जात नाही जंगलाकडे, तोपर्यंत मला इथून जाता येणार नाही. साप एवढा रेस्क्यू करून आणला, त्याला रिलीज पण करणं आपलं काम आहे. सुरक्षित तो गेला पाहिजे, एवढी काळजी घ्यावा पण लागते आपल्याला. हे बघा, त्याची शिकार मोठी, 2 पिल्लं खाल्लीत त्यांनी, 2 ते 3. जेव्हा त्याचं शरीर त्याचं फुगलेलं आहे आणि शिकार खूप मागे गेलेली, म्हणून तो काढू शकत नाही परत बाहेर. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा, साप वाचवा. प्रत्येक साप निसर्गाचा भाग आहे, काळाची गरज आहे ती. मारू नका, सर्पमित्रा कॉल करून बोलत जा. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.